सर्वांना सर्वांना सस्नेह नमस्कार. मित्रांनो, दिगंबर बिंदू कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भोकर, तालुका भोकर, जिल्हा नांदेड आणि कला महाविद्यालय भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आम्ही घेऊन येत आहोत रोज एक पुष्प, ओळख मूर्तिशास्त्राची या व्याख्यानमालेच्या अंतर्गत. आज 19वे पुष्प आपल्या समोर गुंफले जाणार आहे आणि आजचे व्याख्याते आहेत डॉक्टर प्रियदर्शी खोब्रागडे सर. मी आपल्याला खोब्रागडे सरांचा अल्प परिचय करून देतोय. सर, आपण आज वाकाटकालीन शिल्प वैभव या विषयावर आमच्या समोर आपलं मत आणि आपला अभ्यास मांडणार आहात. खोब्रागडे सर, आपण सहाय्यक प्राध्यापक, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभाग तसेच संचालक, प्रवास आणि पर्यटन विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर या पदावर कार्यरत आहात. आपलं अभ्यास क्षेत्र हे पाहत असताना विदर्भातील पुरातत्व, बौद्ध पुरातत्व आणि कला आणि स्थापत्य असा हा आपल्या अभ्यास क्षेत्राचा विषय आहे. 6 विद्यार्थ्यांना आपण PhDचं मार्गदर्शन केलेलं आहे. पुरातत्वीय संशोधन, उत्खनन आणि विविध ठिकाणी अभ्यास सहलींचं आयोजन हे सगळं आपला कार्याचा एक भाग आहे आणि या सगळ्या आयोजनामध्ये आपला सक्रिय सहभाग असतो. संशोधन प्रकल्पाचा उल्लेख करीत असताना मला आनंदाने सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रातील उत्खननात प्राप्त बौद्ध पुरावशेषांचा अभ्यास जो आपण आज तागायत केलेला आहे, यवतमाळ जिल्ह्यातील मंदिरांचे स्थापत्य तसेच काही ग्रंथांचे सहलेखन आपण केलेलं आहे. विदर्भातील शिलालेख संकलनात्मक अभ्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर अंतर्गत आपण केलेला आहे. यासोबतच आपली ग्रंथलेखन संपदाही आहे, ज्यामध्ये भारतातील बौद्ध स्थळे आणि चैत्य गवाक्ष का उद्गम और विकास या ग्रंथाचे आपण सहलेखन केलेलं आहे. आज वाकाटककालीन शिल्प वैभव हे आम्हाला ऐकायला आपल्याकडून मिळणार आहे. विशेषतः कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी मी सर्व श्रोत्यांना एक सूचना देऊ इच्छितो की कृपया सर्वांनी आपले व्हिडिओ बंद ठेवावेत आणि जे प्रश्न विचारायचे असतील ते चॅट बॉक्समध्ये विचारावेत. धन्यवाद. मी डॉक्टर प्रियदर्शी खोब्रागडे सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी वाकाटककालीन शिल्प वैभव या विषयावर आपलं मंतव्य आमच्या समोर मांडावं. धन्यवाद सर. धन्यवाद सोनटक्के सर. आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व मान्यवर यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे वाकाटक पिरियड. कारण अजंठ्याची लेणी त्यांच्या काळामध्ये समृद्ध झाली आणि जगाचं ते वैभव आहे. या दृष्टिकोनातून विदर्भामध्ये काय घडलं असावं, ज्या प्रदेशात वाकाटकांचं राज्य होतं, केवळ वाकाटकांचं राज्य होतं इतकंच नाही, त्यांनी फार मोठी कारकीर्द या प्रदेशात घालवली. शिवाय उत्तर भारतीय गुप्तांशी त्यांचे सलोख्याचेच नाही तर मॅट्रिमोनियल वैवाहिक संबंध होते आणि दक्षिणेकडे विष्णुकुंडींशी सुद्धा त्यांनी संबंध ठेवले होते. तर अशा वाकाटकांचे कला वैभव किती समृद्ध होते हा एक शोधाचा विषय आहे. आणि मागील 30-40 वर्षामध्ये आपण बघतो की एक वाकाटक गुप्ता एज नावाचं एक ग्रंथ निघाला होता आणि त्या ग्रंथामध्ये काही पाठ हा वाकाटकांच्या कार्यशैलीवर दिलेला होता. त्यानंतर अनेक ताम्रपत्र, शिलालेख आणि मूर्तिलेख किंवा मूर्ती विश्व हे पुढे आलं आणि मिराशींनी
त्याविषयी एक स्वतंत्र पुस्तक लिहिलं, परंतु ते तितपंच वाकाटकांचं वैभव हे पूर्ण झालं नाही. तर त्यानंतर अनेक ग्रंथसंपदा आणि संशोधन होत राहिलं. यामध्ये मी अजय मित्र शास्त्रींचा उल्लेख करील. त्यांनी मिराशीनंतर अनेक ताम्रपत्र संपादन केलं आणि वाकाटकांच्या इतिहासाला एक नवी कलाटणी मिळाली किंवा नवीन संशोधनाला सुरुवात झाली. अलीकडे एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताम्रपत्राची मुद्रा मिळाली आणि ती वाकाटकांच्या एका वैभवशाली इतिहासाची साक्ष, त्याचे दर्शन जेव्हा होते तेव्हा ती ताम्रपत्र मूळतः ताम्रपत्र मिळाला नसला तरी त्याची जी मुद्रा जी आहे ते खूप काही सांगून जाते. त्यावरही सुद्धा एक शिल्पांकन आहे. अजूनपर्यंत त्या शिल्पांकनाविषयी विवाद झालेला नाहीये, परंतु ते शिल्पांकन एका लेडीजचं, देवीचं दिसून येते. ती लेडीज कोण, ती देवी कोण हे अजूनही पक्क झालेलं नाही. तर याकडे म्हणजे वाकाटकांचे जे अनेक पैलू आहेत त्यामध्ये आपण त्याला समाविष्ट करू आणि अजूनही असे अनेक पैलू आहेत ज्यावर संशोधन होणं बाकी आहे. ते संशोधन झालं तर खूप काही माहिती पुढे येईल. मला एक फोन आला होता, तो बनारस मधून होता, एका विद्यार्थ्याचा होता आणि वाकाटकाविषयी तो काही माहिती जाणून घ्यायची त्याची इच्छा होती. मी थोडं आणखी विचारलं तर तो त्यावर आचार्य पदवी करता संशोधन करीत आहे आणि ते त्यांचा विषय वाकाटक आहे असं मला जेव्हा कळलं तेव्हा आमच्या विदर्भाचे वाकाटक हे मथुरे, काशी किंवा बनारस कडे पोहोचले असं मला वाटलं. किती आनंद झाला. परंतु त्यावरही मोठा आनंद हा जेव्हा हंसबक्कर इथे येतो आणि वाकाटकांची माहिती विचारतो. केवळ विचारतच नाही तर पुढच्या वेळेस तो त्यावरील एक मोठा ग्रंथ घेऊन येतो. तो समुद्रापलीकडे गेलेली वाकाटकांची ख्याती हे त्यावरून दिसून येते. तर एका छोट्या सहलेखनातून सुरू झालेलं हे प्रकांड पंडिताचं वातावरण वाकाटकांच्या कुठल्या कुठल्या पैलूला घेऊन चालते. आपण सगळे भारतवासी आणि जगातले लोक थक्क आहेत की अजंठा हे किती महान आहे. तर अजंठाचे 16 नंबर किंवा घटोत्कचची लेणी ज्या वाकाटकांच्या कार्यकाळात निर्माण झाली तेव्हा किती समृद्धता असेल असं आपण विचार करू शकतो. तर याविषयी सांगताना आपण वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ जे मराठीमध्ये आहे, जे हिंदीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे आणि इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन नसलं तरी त्यावर एक एज ऑफ आपण वाकाटक इन्स्क्रिप्शन जे CII ज्याला आपण कार्पस इन्स्क्रिप्शन इंडिकेशन म्हणतो, त्याचे लेखक महामहोपाध्याय वावी मिराशी यांनी वाकाटकांना पुरातत्वाच्या अभ्यासातून बाहेर आणून त्याला विश्वविख्यात केलं असं आपण म्हणू शकतो. मूर्तिशास्त्राविषयी मिराशींनी त्यांच्या वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ यामध्ये काहींचा उल्लेख केलेला. त्यानंतर विस्तृत असं विवेचन GB देगलूरकर, AP जामखेडकर, चंद्रशेखर गुप्ता, प्रदीप मेश्राम
यांच्या माध्यमाने झाल्याचं आपल्याला दिसून येते. आणि अलीकडे संशोधित होत असलेल्या वाकाटकांचे जे राजधानीचे शहर आहे ज्याला आपण ओळखतो रामटेक जवळील नगरधन, त्याचे उत्खनन डेक्कन कॉलेज आणि स्टेट आर्किओलॉजीच्या माध्यमातून मागील 3-4 वर्ष आधी झालेलं आहे. आणि त्यामधून त्याचा सांस्कृतिक पुरावा जे क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स म्हणतो ते त्यामधून उलगडण्यासाठी प्रयत्न झाले. आणि ते जेव्हा रिपोर्टच्या माध्यमातून पुढे येतील तर वाकाटकांचा एक क्रमबद्ध इतिहास जो आपण ताम्रपत्राच्या माध्यमातून बघतो तो आपल्याला सांस्कृतिक घटनाक्रमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि या प्रकारचे ज्या राज्यकाळामध्ये या परिसरात म्हणजे ज्याला आपण विदर्भाचे मूळ राजे म्हणू शकतो, कारण की सातवाहन हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर वाकाटकानंतर आलेले जे कल्चुरी असतील ते मध्य प्रदेशचे किंवा विष्णुकंडिन असतील ते अन्य प्रदेशाचे, तर वाकाटक हे मूळचे आणि या भूमीचे किंवा विदर्भाचे असे जे ठोकताळे आपण मानतो त्याचे अनेक पुरावे मिळत आहेत आणि त्यावर संशोधने होत आहे. तर या प्रकारचे कार्य जेव्हा आपण ज्या पिरियड विषयी बघतो त्या पिरियड मध्ये किती उत्तुंग झालं त्याचे मेजरमेंट घेणे आवश्यक आहे. गुप्त राजवंशाला आपण स्वर्ण काळ म्हणतो, त्याच काळामध्ये म्हणजे सिमिलर पिरियड किंवा कंटेम्पररी पिरियड ज्याला आपण म्हणू शकतो, त्याच पिरियड म्हणजे गुप्तांचा पिरियड हा वाकाटकांचा सिमिलर किंवा कंटेम्पररी आहे. मग वाकाटकांना आपण स्वर्णकाळ का म्हणत नाही? तर या पद्धतीचे जे उच्चारण आहे ते समजून घेणे आणि इतिहासाचे पुरातत्वाचे किंवा कला स्थापत्याचे जे विविध पैलू आहेत ते अजूनही आपल्यापासून लांब आहेत. आपण सगळ्यांचं अध्ययन आणि परीक्षण आपण करू शकत नाही. काहींचं परीक्षण आपण करू शकतो. थोडक्यामध्ये अभ्यास झाला तर ते खूप मोठा अभ्यास होईल असं मला वाटते. तर या प्रकारची स्थळं विदर्भामध्ये इतके सारे आहेत. काहींची उत्खनन झाली परंतु त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत ते अप्रकाशित असल्यामुळे वाकाटकांचा संदर्भ घेऊन आपण त्याविषयी जे गुणगान करायला पाहिजे ते गुणगान होऊ शकत नाही. ज्याला आपण म्हणू की नागरा किंवा मुलचेरा किंवा वाशिम या प्रकारे जे आणि अलीकडे झालेलं आता नगरधनचं उत्खनन, वाकाटकांची समृद्धशाली इतिहासाची परंपरा आपल्याला माहित असूनही त्यांची राजधानी नगरधनचं उत्खनन इतक्या उशिरा व्हावं आणि तेही थोडक्यात व्हावं याचं नवल वाटते. जर ते उत्खनन मोठ्या प्रमाणात आणि खूप आधी झालं असतं तर आपल्याला खूप सारी माहिती खूप आधी मिळाली असती आणि अनेक जे साक्ष किंवा पुरावे आपल्याला मिळाले असते. तर आपण त्याविषयी आपण जितकी माहिती आहे त्यावरच आता समाधान करावं असं मला वाटते. आणि त्यातून जे वैभव दिसते त्या वैभवाचं गुणगान केल्याशिवाय आपण मागे राहू शकत नाही. तर विदर्भ म्हटलं तर हा 11 जिल्ह्यांचा जो प्रदेश आहे यापैकी भंडारा आणि गडचिरोली चंद्रपूर सोडला तर बाकी प्रदेश हा उजाड दिसतो. आणि हा उजाडच नाही तर उन्हाळ्यामध्ये 48 सेंटीमीटर 48 डिग्री सेल्सिअस मध्ये यांचं तापमान जाते आणि लोक कसे जगत असतील याचा विचार जे मध्य प्रदेशचे किंवा त्या पलीकडचे लोक जे आहेत की इतक्या उष्ण तापमानामध्ये हे बुलढाणा आणि चंद्रपूरचे लोक कसे जगत असतील याचा ते विचार करू शकत नाही. तर अशा प्रदेशामध्ये केवळ आजचा स्थिती नाही तर हजारो वर्षापूर्वीपासून
एक समृद्धशाली परंपरा राहिलेली आहे आणि याच लोकांनी अजिंठ्याचं एक वैभवशाली दालन ओपन केलेलं आहे असं आपण बघतो. तर ही जी वाकाटकांची कलाकुशलता आहे, काही गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्यापैकी आपण त्यापैकी सुद्धा काही गोष्टींचं आपण विवेचन करणार आहोत. पूर्ण जे विवेचन आहे ते पूर्ण होऊ शकणार नाही आणि आपण थोडक्यात जर विवेचन केलं तर त्याचं पुढे येणारे संशोधक हे आणखी जास्त विवेचन करतील असं मला वाटते. तर ज्या राजवंशाच्या लोकांनी किंवा त्याच्या संबंधी जे मंत्री असतील किंवा त्या संबंधी जे काही बाकी लोक असतील त्यांनी अजिंठ्याची लेणीचा समृद्धशाली वारसा पुढे आणला. परंतु असे काही माहिती आहे की ज्याचे कोडे सुटत नाही. शिल्पाविषयी विदर्भ हा रामटेक, मनसरचं उत्खनन झालं म्हणून मनसर आणि पवनारमध्ये मिळालेल्या काही प्रतिमा आणि मांडळ येथे मिळालेल्या काही प्रतिमा याशिवाय पात्र मध्ये मिळालेली प्रतिमा तर किंवा भद्रावती येथे असलेली लेणी मधील प्रतिमा हे असे समृद्धीचे काही उदाहरणे आपण घेऊ शकतो. परंतु यांनी नाणी का बरं काढली नाही? इतकं म्हणजे एकाकडे समृद्धशाली गुप्त साम्राज्य आहे, त्यांच्यामध्ये यांचे नियमित सलोख्याचे संबंध आहेत आणि विदर्भातील एक मोठा राजा किंवा मोठा राजवंश त्याची स्वतःची नाणी आढळत नाही आणि त्यांनी अजिंठ्यासारखे किंवा गटोत्कच सारखे मोठ्या लेणीचं नियोजन केलेलं आहे. तर हे कोडच आहे आणि आणखी काही कोडे असतील ज्यांचं संशोधन होणं शिल्लक आहे. आपण आधी वाकाटकांच्या काळातील जे बौद्ध शिल्प वैभव आहे त्याचा परिचय घेऊन या. विदर्भामध्ये अडम, पवनी, भोन हे जे स्थळ आहेत ज्यामध्ये स्तूप स्थापत्य प्राप्त झालेलं आहे आणि पवनी येथील स्तूप स्थापत्य तर आणखी महान आहे कारण की तिथे स्तूपाच्या सभोवताल मिळणारे जे कठडा ज्याला वेदिका म्हणतो ते वेदिका वरील शिल्पांकन हे खूपच विलोभनीय आहे आणि कला इतिहासामध्ये ज्याला आपण प्रारंभिक कला म्हणतो त्या प्रकारचं आहे. हे भरूचला सुद्धा मात देणार आहे आणि साचीपेक्षा महान आहे. विषय वेगळे आहेत परंतु त्यातून खूप सारा बुद्धिझम विषयीचा जो एक लिंकेज मिळतो तो अन्य ठिकाणी मिळत नाही. तर या प्रकारची जी शैली आहे ती अल्पावधीत समाप्त होऊन मग पवनीला आम्हाला वाकाटकांचं शिल्प वैभव का मिळत नाही? म्हणजे मी जे म्हटलं की अनेक कोडे आहेत वाकाटकांचे, त्यापैकी हा एक कोडा आहे की वाकाटक काळामध्ये पवनी येथे कुठलंही शिल्प वैभव अजून सुद्धा प्राप्त झालेलं नाही, जे सातवाहन काळामध्ये समृद्ध दिसत होतं. तर या प्रकारची जे आपण बघत आहोत त्यामध्ये वाकाटक काळातील बौद्ध प्रतिमा, कास्य प्रतिमा, लेणी प्रतिमा ज्या निर्माण झाल्या त्यांची कलाशैली जी आहे ती आणि रचनाशैली ती आपल्याला अजंठा कलाशैलीशी जवळ करणारी आहे किंवा मथुरा कलाशैलीशी आणि उत्तर भारतातील सारनाथ कलाशैलीशी ती जुळणारी आहे असं आपल्याला दिसून येते. महत्वाचे म्हणजे एकेरी आढळणारे हे शिल्प वैभव सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा घडामोडींना उजागर करताना दिसून येते. शिवाय ब्राह्मण धर्माच्या शैव आणि वैष्णव परंपरेत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याकरिता
बौद्ध जे धार्मिक असतील, उपासक असतील किंवा त्या संबंधीचे लोक, त्यांनी सांस्कृतिक संघर्षाची भूमिका बांधलेली आहे असंही दिसून येते. या परंपरेत बौद्ध धर्मीय स्वतःला कुठेच कमी दर्शविताना आपल्याला आढळत नाही. म्हणजे त्यांनी सुद्धा म्हणजे जसं आपण म्हटलं की पवनीला सातवाहन काळामध्ये दिसणारं वैभव हे वाकाटक काळात दिसत नाही. म्हणजे ज्याला आपण स्थविरवादी किंवा हिनयानी म्हणू, हिनयानी स्थापत्यतेचं मिळत असल्यावर किंवा कला मिळत असल्यावर तिथे महायानी किंवा महासांगिक जे प्रतिमा आहे किंवा शिल्प असेल ते तिथे मिळत नाही. तर हा एक महत्वाचा मुद्दा असला तरी अन्यत्र आपल्याला या वाकाटक काळातील जे अवशेष आहेत ते सिंगल का असेना, एकेरी का असेना किंवा एकदम म्हणजे सिंगल याच्यावर मिळत असले तरी ते वैभवशाली आहेत असं आपल्याला म्हणता येते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लेणी सोडली तर सुटी बुद्ध प्रतिमा आपल्याला मिळत नाही. हे आपण अभ्यासकांना सगळ्यांना माहिती आहे की सुटी बुद्ध प्रतिमा आपल्याला मिळत नाही. ज्या बुद्ध प्रतिमा आहेत त्या केवळ लेणीमध्ये आहेत. तर सुटी बुद्ध प्रतिमा का मिळत नाही हा मोठा प्रश्न. म्हणजे मराठवाड्यातील तेर येथे चैत्य आहेत, स्तूप आहेत, परंतु शिल्प पण आहेत, परंतु सुटी बुद्ध प्रतिमाची प्राप्ती तेर इथे सुद्धा झालेली नाहीये. कारण तसं सोपाऱ्याला म्हणजे सोपाऱ्याच्या बाजूला कान्हेरी आहे, त्यामध्ये बुद्ध प्रतिमा कोरलेल्या आहेत, परंतु सोपाऱ्याला अजूनही बुद्ध प्रतिमा मिळालेली नाही. अनेक ठिकाणं आपल्याला असे दिसून येतात, जसं आपण आता पवनीची गोष्ट केली, अशा प्रकारचे अनेक स्थळं आहेत की जिथे म्हणजे तिथं असं वाटतंय की तिथं मिळायला पाहिजे, परंतु अशा प्रकारची बुद्ध प्रतिमा मिळालेली नाही. केवळ आणि केवळ एक प्रतिमा मिळालेली आहे, ती वर्धा जिल्ह्यामध्ये दत्तपूर नावाचं ठिकाण आहे. धाम नदीच्या काठावर, एका काठावर पवनार आहे आणि दुसऱ्या काठावर दत्तपूर पवनारच्या जवळ आहे. तर तिथे मिळालेली ही प्रतिमा, त्याला रंग लावल्यामुळे ही प्रतिमा अशी लालसर दिसते. आता ही प्रतिमा पवनारच्या विनोबाजींच्या परमधाम आश्रमामध्ये एक देवकुलिका बनवून त्यामध्ये ठेवलेली आहे. ही प्रतिमा स्थानक आहे आणि जेव्हा ती मिळाली तेव्हा तिचं डोकं तुटलं, खंडित झालं. मानेपासून तिचं डोकं तुटलं आणि तिला म्हणजे अजूनपर्यंत ते कळलं नाही की हे डोकं पुन्हा म्हणजे तिथे सापडलं की त्यांनी दुसरं बनवून ते लावलं. तर म्हणजे आता पुष्कळ दिवस ही शिररहित प्रतिमा तिथे होती आणि त्याला अलीकडे डोकं लावल्याचं दिसून येते. तर या प्रतिमेची जी वैविध्यता आहे ती महत्वाची आहे. कारण की एक तर आपण आताच म्हटलं आहे की सुटी बुद्ध प्रतिमा आपल्याला कुठेही मिळत नाही. इव्हन बुद्ध परिवारातील जे काही अन्य प्रतिमा आहेत त्या सुद्धा मिळत नाही. एक कंधारचं उदाहरण सोडलं तिथे आपल्याला एक बोधिसत्वाची प्रतिमा मिळते, पण अन्यत्र आपल्याला मिळत नाही. तर या प्रतिमेचं महत्व म्हणजे ही प्रतिमा सडपातळ आहे आणि तिच्या शरीरयष्टीच्या नुसार तिचं डोकं कदाचित नवीन बनवलं असेल तर ते त्या मानाने थोडस हलकं कुठेतरी कमी जास्त झाल्यासारखं असं दिसून येते. तर या प्रतिमेचा जो उजवा हात आहे तो अभय मुद्रेत असेल किंवा वरद मुद्रेतही असेल, परंतु अभय मुद्रेची जास्त कल्पना करू शकतो. तर तो खंडित झालेला आहे आणि या प्रतिमेचे दोन्ही खांदे हे वस्त्राने म्हणजे शिवरनी आच्छादलेले आहेत
आपण त्याचं विवेचन करताना आपण बघतो की डाव्या हाताने वस्त्राचा शेवटचा टोक त्यांनी पकडलेला आहे आणि तो असा अल्पावधीत मुठीत पकडल्यामुळे जो मनगटाकडील भाग आहे त्यावर एक ज्याला आपण मांगलिक चिन्ह म्हणतो ते चिन्ह त्यावर चक्राचं अंकन दिसून येते. तर वाकाटक गुप्त काळामध्ये ही प्रतिमा ज्या कलाशैली निर्माण झाली त्याचा काही अंदाज आपण घेऊ शकतो. आता मूळ जिथे प्रतिमा सापडली तिथे आणखी काय होतं म्हणजे म्हणजे विटांचे स्थापत्य होतं का, त्या विटांचा आकार काय होता, किंवा तिथे विस्तृत स्थापत्य होतं का, चैत्य होता का, किंवा विहार होता का, याच्याविषयी काही माहिती नाही. आणि कुणी तिथे जाऊन ते कुणी संशोधन केलं तर आतापर्यंत कुठलाही उल्लेख नाही. तर त्यामुळे त्याची विस्तृत अशी माहिती की ते शेतात सापडलं की कुठल्या फार्म हाऊस मध्ये मिळालं तेही नाही माहिती. तर मूर्तीविषयी आपण जे दिसते ते मूर्तीवरून आपण कल्पना करू शकतो की हे जे 5-6 फुटाची जी प्रतिमा आहे ती निश्चितच एखाद्या चैत्याची मुख्य प्रतिमा असावी आणि तिची निर्मिती करणारे हे जे जी शैली दिसून येते ती वाकाटक काळातील शैली दिसून येते. म्हणजे यामध्ये ज्याला आपण म्हणतो की ह्या शरीरावरील वस्त्राच्या ज्या अंकन आहे ते मथुरा कलेतील आपल्याला असं त्याच्या वस्त्रांचं अंकन जे ज्याला आपण चिन्या किंवा निर्या जे आपण म्हणतो तर ती प्रक्रिया जी झालेली आहे ती मथुरा कलेतील जी उत्तर काळ आहे किंवा वाकाटकांचा प्रारंभ काळ याला आपण निश्चितच म्हणावं. तर या प्रतिमेचे मूळ दगड हा पांढरा असेल कारण की एका खंडित ठिकाणी त्याला बघितलं तर तो पांढरा दगड दिसून येतो आणि याला या कलर मध्ये जो पूर्णतः लाल नाहीये परंतु या कलर मध्ये तिला त्या प्रतिमेला पेंट केलेलं आहे. तर या काळातली किंवा या प्रकारची किंवा या शैलीची प्रतिमा विदर्भात तर दुसरीकडे मिळाली नाही. इव्हन महाराष्ट्रात सुद्धा अशी प्रतिमा मिळालेली नाही. हे एक ज्याला आपण म्हणू की हे एक एकमेव कला शिल्पाचं वैभव आहे जे आपल्याला दत्तपूरला मिळालं आणि त्यामुळे या प्रतिमेची जी विशेषता आहे खंडित जरी असली तरी ती विशेषता त्याचं सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव आणि तत्कालीन स्थितीमध्ये ती प्रतिमा इथे घडवली की मथुरेत घडवली आणि मथुरेत घडवली तर तिचं ट्रान्सपोर्टेशन कसं झालं आणि इथे घडवली तर ते तिथले कलाकार आले का, मग दगड कुठून आणला किंवा या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता चेहरा जो आहे म्हणजे डोकं जे आहे ते मूळ आहे की नाही आहे हा जो संभ्रम आहे कारण की चिटकलेला आहे आणि ओरिजिनल आहे की नाही आहे हा थोडासा संभ्रम आहे. तरी चेहऱ्यावरून तर ती ओरिजिनल चेहरा असल्यासारखं वाटते. जे काही आहे ती विदर्भातील बौद्ध धर्माचं ते एक प्रतीक मिळालं. अन्य प्रतीक असतील तर ते अजूनपर्यंत मिळाले नाही आणि जे मिळालं आहे ते अत्युत्कृष्ट आहे. त्याला कुठल्या तरी संग्रहालयात ठेवायला पाहिजे. साऱ्या जगाच्या लोकांनी किंवा अभ्यासकांनी तिथे येऊन त्याचं परीक्षण करायला पाहिजे. जे एका आश्रमात असल्यामुळे अनेकांना या परिसरात या आश्रमामध्ये या प्रकारची वाकाटक काळातील प्रतिमा असल्याचं माहिती नाही आणि याविषयीचं जे पब्लिकेशन आहे ते सुद्धा फार कमी असल्यामुळे तसंही पुरातत्व या विषयाकडे सामान्य लोक कानाडोळा करतात आणि हा एक वेगळा विषय आहे. इव्हन इतिहासकार सुद्धा आपण बघतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरातत्वज्ञाला तो बाजूला सारला जातो. तर हे जे कला वैभव आहे हे कोण पुढे आणणार? इतिहासकार तर मुळीच आणणार नाही. तर तो एक कला विश्वाचा जो अभ्यासक आहे तोच पुढे आणू शकतो असं मला वाटते.
तर या प्रकारची ही प्रतिमा दुसरी मिळाली नसली तरी गुप्त कला शैलीची जे छाप आहे या प्रतिमेवर आपल्याला दिसून येते असं मला वाटते. हे जे दुसरी प्रतिमा आहे ही कास्य प्रतिमा आहे. आपल्याकडे कुणाकडे जर जमिनीमध्ये काही मिळालं तर सोन्याची नाणी, सोन्याचा हंडा आणि या प्रकारचे जे लोक माणसामध्ये कल्पना घेऊन संपत्ती मिळाल्याचं असं म्हणजे ज्याला अफवा म्हणू शकतो, परंतु असं सरळ म्हटलं जाते की सोनं मिळालं. आता इथे रामटेक जवळ जे म्हणजे ऍक्च्युली ते नगरधन जवळ म्हणायला पाहिजे, परंतु जसं नगरधन नागपूरच्या लोकांना माहिती नाही तर ते विदर्भाच्या बाहेर कोणाला माहिती असेल असं मलाही वाटत नाही. कारण तुम्ही कधी भोपाळला गेले तर त्या एका मार्गाचं नाव कलचुरी मार्ग आहे. बघा, ते सांस्कृतिक दृष्ट्या किती प्रगत आहेत. त्यांनी एका मार्गाचं नाव कलचुरी मार्ग ठेवला. नागपूरमध्ये किंवा विदर्भामध्ये कुठल्याही मार्गाचं नाव वाकाटक मार्ग असं कोणी ठेवलेलं नाही किंवा वाकाटक चौक असं ठेवलेलं नाही. तर हे एक म्हणजे सांस्कृतिक जाणीव किती आहे हे आपल्याला दिसून येते. तर मध्य प्रदेशामध्ये म्हणजे ज्याला आपण एकदम बाउंड्री म्हणू महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची, तर त्या बाउंड्री मध्ये एक फोफनार नावाची जागा आहे. तिथे काही बुद्ध प्रतिमा ज्या ब्रॉन्झ मध्ये आहेत त्या मिळाल्या होत्या. तर त्या प्रतिमांचं शिल्पांकन हे नगरधन जवळ असलेल्या अमलापुरी मधून मिळालेल्या बौद्ध प्रतिमा, ज्या कास्य प्रतिमा आहेत त्या शिल्पांकनाशी खूप साऱ्या जुळणाऱ्या आहेत. तर आपण त्याला संबंध जुळताना कास्य प्रतिमा असा संबंध जुळताना त्या फोफनारच्या असो आणि नगरधनच्या असो, हमलापुरीच्या असो, तर यांचा संबंध जुळताना हा ट्रँगल कसा जुळतो असं आपण बघू. तर त्यामध्ये आपल्याला दिसते की या प्रतिमा म्हणजे फोफनारच्या प्रतिमा सुद्धा गुप्त कलेशी कमी आणि वाकाटक कलेशी जास्त जुळणाऱ्या आहेत. त्यामुळे हमलापुरीच्या प्रतिमा ह्या निश्चितच वाकाटक कलेतील आहेत असं आपण म्हणतो. तर यामध्ये फोफनार हा मध्य प्रदेशातील जे बाग आहे, बाग नावाची गुफा धार जिल्ह्यामध्ये, तिथे असणाऱ्या चित्रकाम, जसं अजंठा आपल्याकडे प्रसिद्ध आहे तसं बाग सुद्धा चित्रकामाकरता प्रसिद्ध आहे. आता बागचा आणि अजिंठाचा संबंध चित्रकामातून आपण जोडतो. तर आपण त्याला फोफनारला बागशी, बागचा अजिंठ्याशी आणि अजिंठ्याचा विदर्भाशी असा संबंध जोडला तर हे एकाच पिरियड मध्ये घडलेल्या गोष्टी आहेत असं आपण सरळ सरळ म्हणू शकतो. तर या कास्य प्रतिमांना वाकाटक कालीन कलेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आपण निश्चितच म्हणता येईल. तर नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळ, रामटेकच्या दक्षिणेस 10 किलोमीटर असलेलं नगरधन आणि त्याच्या पूर्वेकडे असलेले हमलापुरी इथे पेंच नदीचा कालवाचं काम असताना एक शेतामध्ये ते या प्रकारचा एक हंडा मिळाला आणि त्या हंड्यामध्ये काही प्रतिमा मिळाल्या. तर ह्या प्रतिमा, ज्या 3 प्रतिमा आहेत त्या स्टेट गव्हर्नमेंटनी एक्वायर केल्या. एक प्रतिमा तेव्हाच गहाळ झाली, ती एका स्त्रीची होती असं म्हटलं जाते आणि सोबत काही वस्तू होत्या ज्या धूपदाणी वगैरे होती आणि कलाकुसरीचं युक्त ते दिसते. तर एका हंड्यामध्ये या प्रकारच्या प्रतिमा कदाचित तिथे लपवून ठेवल्या असतील आणि तिथे एखादं बौद्ध स्थळ असेल असे आपण अंदाज लावू शकतो. तर ही प्रतिमा म्हणजे वैदर्भीय कलाशैलीचं निदर्शक असं आपण म्हणता येईल. तर यामध्ये जी प्रतिमा आपण बघत ती प्रतिमा
हा, तर यामध्ये आपण थोडा व्हिडिओ ऑफ राहील, कारण की त्याचा चार्जिंग संपलं वाटते बहुतेक. तर नागपूर जिल्ह्यातील या प्रतिमेचं कसं थोडं ब्रेक झाला की मोठा प्रॉब्लेम येतोय. तर या प्रतिमा ज्या तिथे 3 बुद्ध प्रतिमा मिळालेल्या आहेत आणि त्यापैकी एक अजूनही स्टेट आर्किओलॉजी नागपूरच्या जे सेंट्रल म्युझियम आहे, मध्यवर्ती संग्रहालय, तिथे पब्लिकली पाहण्याकरता इथे डिस्प्ले केलेला आहे. एक प्रतिमेचं खूप विशेषता म्हणजे डॉक्टर प्रदीप मेश्राम आणि त्यांनी असं बोलताना सांगितलं की ही प्रतिमा खूप महत्वाची आहे, कारण की तिच्या उष्णिशामध्ये डायमंड मिळालेला आहे. म्हणजे ही कल्पना करतेवेळी थोडासा खूप सारा असं वाटतंय की प्रतिमेच्या बुद्ध प्रतिमेच्या उष्णिशामध्ये डायमंड मिळणं ही कल्पनाच करवत नाही. परंतु जर असं असेल, आणि कदाचित असं असेल, कारण की ही प्रतिमा सध्या ट्रेझरीने आपल्या अंडरमध्ये घेतलेली आहे. म्हणजे ही प्रदर्शनामध्ये किंवा पाहण्यासाठी आता उपलब्ध नाहीये. तर त्यामुळे त्या प्रतिमेचं महत्व आपण एक वेगळ्या पद्धतीनं आकलन करता येते असं आपण म्हणू. तर या प्रतिमेचे जे पेडस्टल आहे ते त्याचा एक पाय तुटलेला आहे आणि त्याचे काही भाग वेगळे होतात. इव्हन प्रतिमेच्या डोक्यामागे एक खुंटी लावलेली आहे आणि त्या खुंटीमध्ये प्रभावळी असे त्याच्यामध्ये रोवून ते प्रदर्शित करण्यात येत असावं त्या खुंटीवरून, असं वाटते. तर या प्रकारचे जे शिल्प वैभव आहे ते अप्रतिम असल्याचं आपल्याला दिसून येते. या म्हणजे दुसऱ्या अन्य प्रतिमामध्ये या प्रकारचं असेल, परंतु इथे या प्रतिमेमध्ये स्पष्टतेनं दिसत असल्यामुळे त्याचं जे शिल्प वैभव आहे ते खरंच प्रखरतेनं आपण सांगू शकतो. तर ही प्रतिमा धनेसर खेळा येथे जे शिल्पाकृती मिळालेली आहे उत्तर प्रदेशामध्ये, त्या प्रतिमेशी मेल खाणारी आहे. म्हणजे मथुरा शैलीशी याला खूप जवळचा संबंध असल्याचं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याचा एक खांदा झाकलेला, डावा खांदा झाकलेला, उजवा खांदा उघडा आहे. भारतीय कलेचं हे स्पष्ट निदर्शक आपण याला म्हणता येईल. तर आणि जे बाकी प्रतिमा शिल्पे त्याचं प्रदर्शन आहे ते प्रदर्शन, तर जसं लांब कान आणि कुरळे केस आणि डाव्या हातामध्ये पकडलेला वस्त्राचं शेवटचं टोक आणि अभय मुद्रेतील उजवा हात, या गोष्टी कॉमनली दिसून असल्या तरी यातले जे काही वस्त्राचं पारदर्शी अंकन आणि त्याची एक किनार छातीवरून अशी डाव्या खांद्यावरून
अशा उजव्या खाकेमध्ये जाणारे जे वस्त्राची किनार आहे किंवा वस्त्राचा सोगा डाव्या हातामध्ये पकडलेला आणि त्याच्या ज्या निऱ्या आहेत त्या अशा वलयांकित होताना आणि कमळासनावर स्थानक मुद्रेमध्ये, तर या प्रतिमेला आपण निश्चितच म्हणू शकतो की हे विदर्भाची कलाकुसर त्यांनी घडवली. आणि मेटल टेक्नॉलॉजी मध्ये जसं ईस्ट इंडियन ब्रॉन्झेस किंवा साऊथ इंडियन ब्रॉन्झेस हे आपण जसं म्हणतो, तसं अजूनपर्यंत तरी सेंट्रल इंडियन ब्रॉन्झेस आपण म्हणत नाही. परंतु एकासोबत 3 प्रतिमा प्राप्त झाल्यामुळे आणि चौथी प्रतिमा गहाळ झाली असली तरी या प्रतिमेंचा सर्वांग जो अभ्यास आहे, ज्याला आपण सेंट्रल इंडियन ब्रॉन्झेस आर्ट असं आपण म्हणून त्याचा जो एक जो वाहवा व्हायला पाहिजे, त्याचं अभिनंदन व्हायला पाहिजे, त्याला अभिनंदनास पात्र आहे, परंतु अभिनंदन झाल्याचं अजूनपर्यंत दिसत नाही. ही दुसरी प्रतिमा ज्या पहिल्या प्रतिमेपेक्षा आकाराने थोडी लहान आहे, तिच्यापेक्षा थोडी भिन्न दिसते, कलाकुसर थोडीशी वेगळी दिसते आणि कलाशैली जी आहे तिच्यापेक्षा आधीची वाटते, प्रारंभिक वाटते. तर या प्रतिमेची सुद्धा त्या प्रतिमेसोबत प्राप्ती झाल्यामुळे त्यांचं एकसोबत असणं हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अभय मुद्रेतील हा उजवा हात वर उचललेले प्रतिमेची त्या उजव्या हाताचे जे अभय मुद्रेत आहे तिचे 2 बोट असे तुटलेली दिसतात. तर डाव्या हातात संघाटीचे टोक जे आपण पवनारच्या आश्रम मधील प्रतिमा बघितली किंवा या आधीची प्रतिमा बघितली, तिन्ही प्रतिमामध्ये आपल्याला डाव्या हातामध्ये, कारण की एक स्थानक प्रतिमा आहे आणि प्रतिमेचं जे काही वैशिष्ट्य आहेत ते कॉमन दिसून येतात. तर त्यामध्ये गुच्छ रूपाने ते संघाटीचं किंवा चिवरचं अंकन पकडलेलं असं आपल्याला याच्यामध्ये या प्रतिमेत विशेषतेने दिसून येते. आणि दोन्ही डोळ्यांच्या मध्ये जे आपल्याला दोन्ही प्रतिमेत दिसलं नाही ते म्हणजे उरणा. हा उरणा आपल्याला गुप्त काळात तर दिसत नाही, गुप्त काळातील जे प्रतिमा आहेत त्यामध्ये दिसत नाही, परंतु त्याच्या आधीच्या प्रतिमेमध्ये आणि त्याच्या नंतरच्या प्रतिमेमध्ये आपल्याला हे प्रकर्षाने दिसून येते. तर त्यामुळे ही प्रतिमा जी पूर्ववर्ती बघितली प्रतिमा तिच्या आधीची निश्चितच असावी असं वाटते. तर या उरणेशिवाय शरीरावर जे वळणदार जाळ सुरकुत्या युक्त जे एकदम म्हणजे पारदर्शी शरीर याचं नाही, तर जाड म्हणजे चिवर किंवा वस्त्र असं घातलेले बुद्ध प्रतिमा याच्या शरीरावर दिसून येते. तर त्यामुळे हे एक वेगळं कला विश्व असावं आणि उजव्या खांद्यावरून आलेला जो चिवराचा जे दोन्ही खांदे झाकताना त्यांनी डाव्या खांद्यावर ते वस्त्राचा जो सोगा आहे तो मागे फेकलेला आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही खांदे झाकलेले आपल्याला दिसून येतात. तर हे जे आहे कुशाण कलेचा प्रभाव असलेली प्रतिमा आपण म्हणू शकतो. प्रारंभिक वाकाटकांची असावी असं आपण म्हणू शकतो. तर या प्रकारचे प्रतिमेच्या डोक्यामागे आपल्याला एक असा रॉड दिसतो ज्यामध्ये ते प्रभावलय असं लावलेलं असावं, ज्याचे तुकडे आपल्याला इथे त्या प्रतिमेसोबत आपल्याला मिळालेले आहेत. आणि जसं आपण जरा नागपट्टणमच्या प्रतिमा बघितल्या तर त्या प्रत्येक प्रतिमेमध्ये वेगळे वैशिष्ट्य आहेत. साऊथ इंडियन ब्रॉन्झेस मध्ये नागपट्टणम हा महत्वाचा आहे आणि त्यामध्ये प्रत्येक प्रतिमेमध्ये वेगळे वैशिष्ट्य आहेत आणि त्यामध्ये प्रभावलय हे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेले आहे. तर इथे मिळालेले जे प्रभावलय आहे ते लंबगोलाकार आहे, तर त्यामुळे त्याचा जो उभट आकार आहे तो त्या पद्धतीने बसवला असावा. आता याची झीज पुष्कळ प्रमाणात झाल्यामुळे आणि तो खंडित झाल्यामुळे त्याचं आता म्हणजे
प्रतिमेला लावून बघता येत नाही, परंतु ती त्या प्रतिमेचा भाग असावा आपण असं म्हणू शकतो. आता दोन्ही प्रतिमा बघितल्या तर दोन्ही प्रतिमा ह्या उच्चासनावर स्थानक मुद्रेत दिसतात. म्हणजे याच्या आधीची प्रतिमा बघितली तर ती कमलासनावर उभी होती. या प्रतिमेच्या पायाखाली कमलासन दिसत नसलं तरी चौकोन पादपीठ हे महत्वाचं आहे आणि त्या दोन्ही प्रतिमेचं पादपीठ हे सारखंच आहे, हे एक महत्वाचं. तर काही गोष्टी ह्या प्रतिमेच्या जुळून येणाऱ्या आहेत आणि काही त्याच्या पिरियड मध्ये थोडी गॅप पडल्यामुळे आणि कलाशैली बदलल्यामुळे ते चेंज झाल्याचं आपल्याला दिसून येते. तिसरी बुद्ध प्रतिमा, तिचं पादपीठ पूर्णतः खंडित आहे आणि ती सुद्धा या दोन प्रतिमाप्रमाणे अभय मुद्रित आहे. महत्वाचे म्हणजे या प्रतिमेसोबत दुग्धानी मिळाली, असं आपण आधीच म्हटलेलं की काही अवशेष मिळाले त्याच्यामध्ये दुग्धानी आहे. आणि या कास्याच्या ज्या प्रतिमा आहेत त्या उंचीला 3-3.5 फीटाच्या आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या जे चैत्यामध्ये ठेवून त्यांचं पूजा वंदना होत असावी आणि जिथे मिळाली ती वाकाटकांच्या राजधानीच्या शहराच्या शेजारी असल्यामुळे त्याचं एक वेगळं विशेषता असावी आणि हमलापुरी इथे एखादं चैत्यगृह असावं. आता त्या चैत्यगृहाचा शोध जेव्हापासून त्या प्रतिमा मिळाल्या तेव्हापासून कोणी लावलेला नसल्यामुळे आणि किंवा तसं सर्वेक्षण झालेलं नसल्यामुळे त्याचं काही सुगावा लागत नाही आणि त्यामुळे या परिसरामध्ये बुद्धिझमचं किंवा या अमलापुरीच्या प्रतिमाचं काय विशेषता होती, ती चैत्यगृहात होती, त्याचा सेंट्रल हॉल होता की कसा होता आणि त्याची वंदन करणारे लोक होते का किंवा हे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हे त्याचं प्रतिष्ठापना झाली, या वेगवेगळे प्रश्न घेऊन आपण त्याचा शोध लावू शकतो. आणि ज्याला आपण म्हणू की या तिन्ही प्रतिमा म्हणजे जसं जाड वस्त्र, पातळ वस्त्र, तलम वस्त्र किंवा पारदर्शी वस्त्र, यामध्ये थोडासा फरक आपल्याला तिन्ही प्रतिमांमध्ये दिसते. म्हणजे त्या एका काळच्या नसल्या तरी त्या आणि एका शैलीच्या नसल्या तरी आपण त्याचा विदर्भाशी संबंध आणि विदर्भामध्ये प्राप्त झाल्यामुळे त्याची एक महत्व आहे ते आपण ओळखू शकतो. भद्रावती येथील ज्यांनी बघितलं असेल किंवा त्याच्याविषयी ऐकलं असेल तर भद्रावती इथे विदर्भाचा खूप सुंदर चैत्य आहे आणि त्याला आपण जो भद्रावती म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील जे भद्रावती आहे तिथे जो विजासन नावाचा चैत्य आहे त्याची रचना ही विशेष प्रकारची आहे. म्हणजे या प्रकारचं चैत्य आपल्याला दुसरीकडे कुठेही मिळत नाही किंवा रचना जी आहे ती कुठेही मिळत नाही. आणि मूळतः हा चैत्य हिनयानी पंथीय होता किंवा म्हणजे सातवाहन काळाच्या सुरुवातीचा होता असं आपण म्हणू शकतो. कारण की याच्या फसाड जे आहे जे ज्याला आपण माथा म्हणतो त्या माथेवर 3 स्तूपांचं अंकन आहे आणि बाजूला जे कॉरिडोर आहे अंगण, त्या अंगणाच्या उजव्या हाताला आपण जेव्हा आपण प्रवेश म्हणजे त्या अंगणामध्ये प्रवेश करतो तर आपल्या उजव्या हातावर असे सुद्धा तिथे 3 स्तूपांचं अंकन आपल्याला मिळते. उठावदार आहेत आणि मुख्य म्हणजे तिथे जे खाचे आहेत ते खाचे हे त्या विजासन म्हणजे अगर त्याला विद्या आसन म्हटलं तर विद्येचं आसन असं समजून त्याचं तिथे त्या विहार चैत्यामध्ये अभ्यास व्हायचा किंवा अध्ययन व्हायचं असं आपण निश्चितच म्हणू शकतो. तर 3 विशालकार म्हणजे पश्चिमेकडे म्हणजे पूर्वमुख केलेली, उत्तरेकडे म्हणजे दक्षिणमुख केलेली, दक्षिणेकडे म्हणजे उत्तरमुख केलेली, असे जे 3 दालन आहेत त्या दालनाच्या शेवटी म्हणजे पश्चिमेकडे शेवटी, उत्तरेकडे शेवटी आणि दक्षिणेकडे शेवटी अशा उच्चासनावर बसलेल्या 3 म्हणजे प्रत्येक दालनामध्ये एक अशा 3
प्रतिमा, बुद्ध प्रतिमा दिसतात. आपण जर त्या प्रतिमा बघितल्या तर प्रथम दर्शनी ज्यांनी अजिंठा बघितला असेल त्या अजिंठा सारखंच त्या प्रतिमा आपल्याला दिसून येतात. फक्त अजिंठ्यामध्ये ती धम्मचक्र प्रवर्तन मुद्रित असेल, इथे प्रतिमा ज्या तिन्ही प्रतिमा आहेत त्या ध्यान मुद्रित आहेत. आता हे मोठं एक विचित्र विश्व आहे असं म्हणू की इथे धम्मचक्र प्रवर्तन किंवा व्याख्यान किंवा इतर मुद्रेमध्ये प्रतिमा किंवा भूमिस्पर्श जी उत्तर भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे, तर त्या प्रकारची प्रतिमा नाही आहे. किंवा याला आपण प्रलंब पादासन म्हणतो, जे आपल्याला कानेरी किंवा एलोरा किंवा अजिंठा इथे आपल्याला प्रलंब पादासनात दिसतात, तशी प्रतिमा इथे तीन पैकी एकही नाही. तर तिन्ही प्रतिमा ह्या ध्यान मुद्रेत आहेत आणि आसनस्थ आहेत आणि त्यांची जी घाटणी आहे जी अजिंठाच्या सिमिलर आहे, ज्याला आपण वाकाटा काळातील म्हणतो, म्हणजे ते अजिंठा शैलीशी जुळणारी आहे. आणि शरीराची जे वस्त्राचं अंकन आहे ते पूर्णतः ट्रान्सपरंट, चिकटलेले आणि त्याची किनार हे ज्याला आपण म्हणतो की ज्याला डाव्या खांद्यावरून उजव्या खाकेमध्ये जाणार जे वस्त्राची किनार, ज्याला रेषा रूपाने ते दिसून येते. तर या प्रकारची वैशिष्ट्ये, एक साधी वैशिष्ट्ये आणि कॉमन वैशिष्ट्ये घेऊन ही प्रतिमा दिसत असली तरी शरीराने बलशाली असं दिसत असल्याने त्याचा ज्याला आपण म्हणतो की गुप्त काळामध्ये जे 4 कलाशैलीच्या निर्माण होते, ज्याला आपण मथुरा, सारनाथ आणि दक्षिणेकडे अजंठा आणि नागार्जुनकोटा किंवा अमरावती, ज्याला ईशान्य पिरियड म्हणतो, तर यामध्ये ही निश्चितच अजंठा शैलीशी जवळीक करणारी आहे असं म्हटलं तर नवल नाही. आता या बौद्ध प्रतिमा शिवाय त्यांचं आपण बघितलं, ऐकलं तर त्याचं जे शिल्प वैभव आहे, कला वैभव आहे, ते निश्चितच विदर्भाला पुढे नेणार आहे असं आपण म्हणू. ब्राह्मणी जे शिल्प आहे त्याचा प्रारंभ इथे आपण मनसर इथे अनेक शिल्प सापडलेली आहेत उत्खननामध्ये आणि ते सर्व खंडित आहेत. ते महत्वाचं. डॉक्टर देवांना जे एक शिल्प मिळालं होतं ते आता नॅशनल म्युझियम दिल्लीमध्ये आहे आणि नॅशनल म्युझियम दिल्लीला गेलं की आपल्याला प्रथम दर्शनीच आपल्याला त्याचं जे दर्शन घडते, कारण की ते एकदम जिथे तिकीट काढतो त्याच्या डाव्या हातावरच आपल्याला ते दिसून येते. तर या प्रकारचं शिल्प हे मागील जेव्हापासून प्राप्त झालं तेव्हापासून आपल्याला एक म्हणजे कॉन्ट्रोवर्सी करणारं किंवा त्याच्याविषयी निश्चितता न असणारं आणि अजूनही त्या प्रकारचं ते आपल्याला दिसते की ज्यामध्ये या प्रकारचे शिल्प अन्यत्र मिळत नसल्यामुळे त्याची तुलनात्मक अध्ययन हे कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे हे कळत नाही. तर त्यामुळे काय की विदर्भाची कलाशैली ती मांडळची असो किंवा ती रामटेकची असो किंवा पवनारची असो किंवा आणखी विदर्भामधले कुठली असो, त्याच्या तुलनाच होऊ शकत नाही की कारण की ते सिमिलर जे प्रतिमा अन्यत्र मिळत नसल्यामुळे त्याची तुलना उत्तर भारताशी, दक्षिण भारताशी, पूर्व भारताशी किंवा पश्चिम भारताशी करणं हे म्हणजे योग्य नाही. तर या प्रकारच्या प्रतिमा आपल्याला जे महत्व सांगतात की ते एक वेगळं संप्रदाय किंवा धर्म किंवा जे काही असेल ते वाकाटक काळातील या परिसरामध्ये एक वेगळं काही असेल की ज्यातून या प्रतिमांची निर्मिती झाली, ज्यामध्ये आपण बघतो की ज्याला आपण म्हटलं की वाकाटक हा ज्या प्रदेशामध्ये विदर्भामध्ये आहे तो वृक्ष प्रदेश आहे आणि त्या वृक्ष प्रदेशातील लोकांनी इतक्या सुंदर नखशिकांत सुंदर प्रतिमा निर्माण करणं म्हणजे हे खरंच नवलाचं वाटते. आणि त्या आता ही प्रतिमा जी म्युझियम मध्ये आहे, नॅशनल म्युझियम मध्ये आहे, तिला बटुक शिव बटुक वामन या प्रकारचं
कॅप्शन लावलेलं आहे. तर हे कितपत त्याला सत्य आहे हे संशोधकांती काही कळेलही, पण त्या संशोधकाला काहीच आधार पाहिजे. तो आधार अजूनपर्यंत, चाहे ते कृष्णदेवा असो नाहीतर शिवराममूर्ती असो, अजूनपर्यंत त्यांनी ठोकताळेच मांडले आहेत. परंतु आधार की या शिल्पशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे किंवा त्या ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे, असं काही अजून काही सापडलेलं नाही. हे महत्वाचं आहे. तर या प्रतिमेसारखे आपण अजिंठा जर बघितलं तर अजिंठामध्ये असे जाड शरीराचे आणि ठेंगणे असलेले लोक आपल्याला पेंटिंग मध्ये विशेषतःने गंधर्वाच्या रूपामध्ये दिसून येतात. तर या प्रकारचं काही त्याच्यात सिमिलर किंवा कॉम्बिनेशन किंवा रिलेशन काय असावं, परंतु ही प्रतिमा छोटी नाही आहे. तर ही मुख्य देवता असावी असंही वाटते, कारण की ज्या ठिकाणी मिळाली त्या ते ठिकाण मुख्य ठिकाण म्हणजे गर्भगृहाचं स्थान म्हणू शकतो. त्या गर्भगृहाच्या स्थानाच्या थोडं बाजूला मिळाली तर हे त्याच्याशी संबंधित असेल. आता कुठेही हे खंडित नसल्यामुळे, पण अशा प्रतिमेचे असंख्य अवशेष खंडित स्वरूपामध्ये मिळालेले आहेत. आपण पवनारला गेला तर तिथे आपल्याला असे जाड शरीराचे बलशाली दंड असलेले व्यक्तींचे पुतळे जे आहेत किंवा शिल्प जे आहेत ते तुकड्या तुकड्यामध्ये दिसून येतात. इव्हन मनसरच्या उत्खननामध्ये सुद्धा असे हजारोच्या संख्येने आपल्याला ते अवशेष असे मोठमोठ्या जाड शरीराचे, ज्याला खातेपिते घरके असं आपण म्हणतो किंवा कुबेर म्हणू शकतो, तर या प्रकारच्या व्यक्तींचे किंवा त्यांचे शिल्पाचे अंकन आहेत ते आपल्याला खूप सारे मिळालेले आहेत. तर आता आपण म्हणू शकतो की रामटेक आणि मनसर यामध्ये काहीतरी सिमिलर नाही आहे, पण सिमिलर जे दिसते आपण त्या या शिल्पातून आपण काढतो की या प्रकारचं शिल्प, हे जे शिल्प आहे ज्याला बटुक शिव किंवा बटुक वामन असं म्हटलेलं आहे, तर हे शिल्प मनसरला जरी मिळत असलं तरी या प्रकारचे असे अंकन, शारीरिक ठेवण असलेले शिल्प रामटेकच्या नृसिंह मंदिराच्या द्वार शाखेवर दिसून येतात. त्यांना आपण गण म्हटलेले आहेत, हे महत्वाचं. तर आणि मनसरमध्ये जे अन्य शिल्प मिळाले त्यांनाही आपण गणच म्हटलेलं आहे. तर हे एक महत्वाचं. देवांनी या प्रतिमेला वाकाटक काळातील म्हटलेलं आहे, म्हणजे ही निश्चितच वाकाटक काळातील आहे. आणि जे या प्रतिमेचं फिनिशिंग जे आहे ते खूपच जबरदस्त आहे. म्हणजे आपण म्हणू की तो नागपूरच्या इतवारीमध्ये असलेला सेठजी, याला आपण साधर्म्य घेताना तो दिवसभर तिथे बसून तो ठोक व्यापार करतो आहे आणि पैशांचा व्यवहार करताना त्याची जी रचना आहे, बसण्याची ढब आहे, आपण कधी नागपूरच्या इतवारीमध्ये गेले तर सेम तुम्हाला म्हणजे सेम कॅरेक्टर असलेला एखादा नाही, असे अनेक व्यक्ती मिळतील. कारण एक छोटीशी जागा आणि त्याला इकडे हालता येत नाही आणि त्याचं शरीर खूप मोठं झालेलं आहे आणि त्याचं शरीर इतकं म्हणजे त्याची पेटी फुललेली आहे की तो सहजासहजी उठत नाही किंवा असे असे अनेक कॅरेक्टर मी बघितलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा कदाचित असे भेटतील. तर इथे तोच कॅरेक्टर आपल्याला दिसून येतो की मागे लोट घातलेला आहे, 4 हातांचा आहे. 4 हातामध्ये सगळ्या हातात त्याचे जे ज्वेल्स किंवा रत्न दिसून येतात. हातापायामध्ये जे जसं लहान बाळाला आपण सोन्याचे किंवा चांदीचे कडे चढवतो त्या प्रकारचे त्यांनी नेकलेस जे आहेत ते आपल्या पायाचे जे कडे आहेत ते स्नेक आभूषणांनी बनवलेले आहेत. गळ्यामध्ये सुंदर नेकलेस दिसून येते, जे की त्याला आपण मोत्यांच्या एक मोती जडलेले, त्याला इथे एक वाकाटकांच्या चाहे अजंठा असेल नाहीतर इकडे मनसर किंवा रामटेक असेल, त्याला पेटल ज्याला आपण म्हणतो की डायमंड डिझाईन आणि ज्याला डायमंड डिझाईन असा एक शब्द वापरून किंवा ज्याला आपण हिरे जडित असलेले किंवा मोती जडित असलेले असे
डिझाईन असलेले आणि त्याच्या या प्रतिमेच्या शरीरावर सुद्धा मोत्यांचा खूप मोठा असा ज्याला आपण यज्ञोपवीत म्हणू शकतो, परंतु तो इतका जाड आहे की त्याला यज्ञोपवीत कसं म्हणावं तेही कळत नाही. हातामध्ये उजव्या हाता जो उजवा समोरचा हात आहे ते ज्वेल्स आहेत आणि मागच्या हातामध्ये त्यांनी ती ज्याला आपण मण्यांची माळ किंवा पकडलेला आहे. हातावरचे जे बीडेड डिझाईनचं जे अंकन आहे ते खूपच सुंदर आहे. त्याचे जे केस भार आहे तो जटा मुकुट आहे आणि त्या जटा मुकुटातून सुद्धा असं बाहेर निघालेलं एक ज्याला आपण लोटस पेटल असं आपण त्याला म्हणू शकतो. तर ते त्याची माळ निघालेली आहे आणि विशेष म्हणजे चंद्राची कोर आणि नरमुंड माळ हे दोन जे आहेत ते खूप त्या प्रतिमेला एक वेगळेपण आणण्याचं काम करतात. गळ्यामध्ये वाकाटक पिरियड मध्ये तर खूप अलंकार घातलेले आपल्याला खूप सारे शिल्प मिळतात आणि मनसरचे जे शिल्प त्याचं अध्ययन केलं, प्रत्येक शिल्पामध्ये वेगळं अलंकार दिसते, म्हणजे सिमिलर अलंकार कुठेच मिळत नाही. तर हे जे आहे आणि त्याचा थोडस आणखी बारकाईनं बघितलं तर अजंठामध्ये दिसणारे पेंटिंग आणि मनसर मध्ये दिसणारे शिल्प तुकडे यामध्ये भाव तर नाही परंतु किंवा विषय नाही, परंतु त्यांची शारीरिक रचना आणि केसांची रचना आणि अलंकरण ही खूप सिमिलर आहे. तर त्यामुळे ते एका पिरियड मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आता काय आहे की एका पिरियड मध्ये ते बुद्धिस्ट प्रतिमेचे निर्माण करत असेल, तोच कलाकार ब्राह्मणिकल प्रतिमेचे निर्माण करत असेल तर त्यामध्ये तो बुद्धिस्ट प्रतिमेचा चेहरा आणि ब्राह्मणिकल इमेजचा चेहरा जरी वेगळा करत असेल, परंतु बाकी जे अलंकरण आहे ज्या प्रतिमेचं अलंकरण करायचं ते तर त्याच्यामध्ये त्याला कॉमन करत असेल, कारण की कॉमन बीडेड डिझाईन आणि पेटल डिझाईन आणि ज्याला आपण म्हणतो की मौक्तिक माला किंवा जे अंकन असते ज्याला आपण रत्नजडित म्हणतो ते कॉमन असं दिसून येते. तर या प्रकारचे समीकरण हे कुठेतरी जुळते आणि तरी सुद्धा त्याचं जे दैवीकरण जे आहे ते निश्चित होत नाही, कारण की त्या प्रकारची प्रतिमा दुसरीकडे साहित्यात आणि शिल्पामध्ये दिसत नाही. आता आपण काही प्रतिमांचा असा आपण ओझरता उल्लेख करतो आहे. त्यामध्ये मांडळच्या प्रतिमा ज्या आहेत त्या नागपूर विद्यापीठाच्या संग्रहालयात आहेत. यात एक म्हणजे ज्या प्रतिमा आहेत त्या ज्याला आपण म्हणतो की प्रपोर्शन हे आपल्याला दिसत नाही. आता प्रपोर्शन नसल्यामुळे त्या प्रतिमेचं जे ठेवण आहे ती मांडळच्याच प्रतिमेमध्ये या प्रकारचं का, हा एक प्रश्न येतो. ज्या पद्धतीने ह्या प्रतिमा मिळाल्या त्या एका गड्ड्यामध्ये मिळाल्या, त्या एखाद्या वास्तूमध्ये किंवा ज्याला आपण ब्रिक स्ट्रक्चर असं म्हणतो त्या ठिकाणी ह्या मिळालेल्या नाही. तर हे कसं झालं याचं कोणीही उहापोह केलेला नाहीये आणि इथे शिल्पे केवळ एका धर्माचे नसून ते म्हणजे वेगवेगळे दिसून येतात, म्हणजे की ज्याला आपण एक शिव परिवारातील आहेत अशातलाही भाग नाहीये. तर त्यामध्ये ब्रह्मा, दुर्गा, विष्णू, नरसिंह, अष्टमुखी, द्वादशमुखी शिव जे काही म्हणजे जे शिल्पांकन केलेलं आहे तो कलाकार. आता इथेही तसंच ज्या पद्धतीने आपण पवनारला बघतो की तिथे पेंट केलेला आहे, इथे इथे कलर लावलेला आहे आणि तो कलर मूळतः हा दगड जो आहे हा पांढरा आहे. तर या प्रकारची वैविध्य घेणारे हा प्रतिमा शिल्प जे आहेत
ते म्हणजे जामखेड सरांनी याविषयी लिहिलं किंवा दिगुकर सरांनी लिहिलं, इव्हन खूप साऱ्या लेखकांनी याविषयी लिहिलं. फिलॉसॉफिकली त्याचं विवेचन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेव्हाच्या कलाकुसरीमध्ये कलाकाराला काय मांडायचं होतं, आणि जसं की तो द्वादशमुखी शिव असेल आणि त्या मूर्तीला प्रमुख मानून ही प्रतिमा देवघरात किंवा ज्याला गर्भगृहात ठेवली असेल, तर बाकीच्या देवता मग त्याच्यामध्ये दुर्गा आणि विष्णू आणि ब्रह्मा यांच्या प्रतिमा कुठे ठेवल्या असतील. तर त्याच्याकरता वेगळं असेल तर ते पंचकुलिका किंवा ज्याला आपण पंचायतन किंवा ज्याला आपण म्हणतो की एक देवकुल स्थान त्यामध्ये हे कसं केलं असेल. तर हा विचार होत नाही आहे आणि तो जुळूनही येत नाही, हे महत्वाचं. तर प्रतिमा सगळ्या आकाराने सारख्या आणि थोड्या बहुत भग्न, परंतु त्यांचे जे वैशिष्ट्य आहेत ते दर्शवणाऱ्या, जसं आपण म्हणू की दुर्गा. दुर्गा ही आपल्या समोर दिसते, तिची जे आहे, जे डोक्यावरचं जे केस सांभार आहे, हा म्हणजे या काळातील जे शिल्पांचं जे केश रचना हे तर प्रत्येक केश रचना ही वेगळीच आहे. तर त्यामध्ये बघा की ती शांत भाव दिसत असली तरी तिच्या दोन दात असे, दोन कोपऱ्यामध्ये दोन दात असे बाहेर आलेले आहेत. त्यामुळे ही प्रतिमा म्हणजे एक साधारण बघणारा म्हणेल की हे सौम्य दुर्गा आहे, तर तेव्हा जेव्हा तो त्या दोन दाताकडे बघेल तेव्हा म्हणेल की हे रुद्र देवता आहे, रुद्र दुर्गा आहे. तर या प्रकारचं कॉम्बिनेशन हे या प्रतिमा शिल्पकाराने इथे घडवलेलं दिसून येते. आणि ती प्रतिमा अशी उच्चासनावर, म्हणजे ज्याला आपण ज्या सिंहासन, तसं ते तिचं वाहन आहे, परंतु इथे एकच सिंह नसून असे कोपऱ्यामध्ये दोन सिंह दिसतात. तर हे सिंहासन या प्रकारची रचना ही करताना ती एक वेगळी आहे, वेगळी रचना शिल्प आहे असं आपण म्हणू. आणि इथे प्रत्येक म्हणजे मांडळमध्ये मिळालेली जी शिल्परचना आहे ती प्रत्येक वेगळी आहे. त्याच्यामध्ये वेगळे विषय आहेत किंवा वेगळी त्याच्यामध्ये फिलॉसॉफी आहे असं आपण म्हणू. एक म्हणजे कॉम्बिनेशन नाही आहे, आणि या प्रकारचे मांडळ शिवाय अन्यत्र सुद्धा मिळत नाही, हे एक महत्वाचं. म्हणजे आपण जसं मनसरला म्हटलं की ते अजंठाशी जुळते किंवा रामटेकचं थोडं गण साम्राज्याशी जुळते, परंतु या मांडळचे शिल्पवैभव हे दुसरीकडे कुठेही जुळत नाही. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करणाऱ्याला पण खूप एक आधार मिळत नाही असं आपल्याला दिसून येते. तर या सुंदर विश्वाला आपण असे बघतो तर हे एक विचित्र विश्व नाही म्हणता येणार, परंतु अभ्यासाकरता खूप परिश्रम घेऊनच त्याला पुढे नेता येईल असं मला वाटते. आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, आयडेंटिफिकेशन विषयी काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु त्याची निर्मिती करताना ज्या लोकांनी त्याला सांगितलं की अशी निर्मिती कर, त्यांनी का बरं सांगितलं, म्हणजे द्वादशमुखी शिव किंवा अष्टमुखी शिव निर्माण करायचं कारण काय आहे, असं आपण जर विचारलं तर थोडासा संभ्रम निर्माण होतो, आणि तो महत्वाचा आहे. प्राथमिक कल्पनेतून हे बलराम, विष्णू या प्रकारच्या प्रतिमा वाकाटक काळामध्ये निर्माण होताना याचे जे कथानक आहे, पौराणिक कथानक या काळामध्ये प्रकर्षाने पुढे आलं आणि त्यातून या प्रतिमा निर्माण झाल्या. आणि जसं आपण बलरामच्या छातीवर श्रीवत्साचं अंकन आहे, तर या प्रकारचे जे शिल्पांकन आहे त्याचा जरी अभ्यासांती नामाभिधान किंवा त्याचे कॅप्शन झाले असले तरी याची औचित्य काय आहे, म्हणजे ती त्या देवळाचं प्रमुख देवता आहे की काय, हे ठरवणं खूप कठीण जाते. हा
ह्या प्रतिमेला त्या देवळाचं किंवा त्या देवालयातील प्रमुख देवता म्हणता येईल. नॉर्मली आपल्याला त्रिविक्रम ही कुठल्या तरी देवालयातली प्रमुख देवता आहे असं आढळत नाही. परंतु इथे या प्रतिमेसमोर असलेलं एक स्तंभांकित देवालय हे याच प्रतिमेकरता निर्माण करण्यात आलं होतं असं आपण म्हणू शकतो. आता इथे हा जो त्रिविक्रम आहे हा लाल दगडाचा आहे. बाकी ज्या प्रतिमा आपल्याला रामटेक येथे मिळतात त्या लाल दगडाच्या दिसत नाही आणि हे इतकी भग्न आहे की चेहऱ्यावरील एक्सप्रेशन आपल्याला काही कळत नाही. इवन त्याच्या आजूबाजूला त्या प्रतिमा शिल्पामध्ये दडलेले जे अन्य शिल्प आहेत ते सुद्धा कळत नाही. म्हणजे आधी या प्रतिमेला चतुर्भुज असं म्हणत होतो, ती प्रतिमा अष्टभुज नंतर कळलं की ही अष्टभुज आहे. तर अशा प्रकारचे जे विवेचन आपल्याला त्या प्रतिमेचं जवळून परीक्षण करताना जेव्हा दिसते की तेव्हा एकदम म्हणजे जिला हे विवेचन होताना स्थानिक लोक त्याला बहीण भावाचं देऊळ किंवा बहीण भावाची प्रतिमा असे म्हणत होते आणि त्या बहिणीने काहीतरी गडबड केली आणि भावाने एक लाथ मारली त्या बहिणीला आणि त्या भावाच्या पायामध्ये किळे पडले. आता ते दोन्ही पुरुष प्रतिमा आहेत तरी सामान्य लोकांना तितकं कळत नाही. तर ही प्रतिमा त्रिविक्रमची आहे हे निश्चित. आणि त्याचे 3 पाय म्हणजे एक डावा पाय जमिनीमध्ये रोवलेला आणि एक पाय असा वरती आकाशामध्ये गेलेला, परंतु तो भग्न आहे आणि त्याचे हात सुद्धा भग्न आहेत. तर ह्या गोष्टी जर ही प्रतिमा म्हणजे पूर्ण शाबूत असती तर ही रामटेक गडावरील सर्वात सुंदर प्रतिमा असती असं आपण म्हणू शकतो. तर हे एक अजूनही ती ऊन वारा पावसामध्ये ती उभी आहे आणि त्याच्यावर कुठलंही छत्र नाही आहे आणि हे एकमेव शिल्प आहे म्हणजे ही मंदिराचं आणि शिल्पाचं की जे ASI च्या ताब्यात आहे. हे महत्वाचं. तर या प्रकारचे शिल्पांकन बघताना म्हणजे मनसर इथे आपल्याला वैष्णव देवी देवता मिळत नाही आणि रामटेक इथे शैव देवी देवता मिळत नाही. आणि हे स्थान म्हणजे रिलिजियस कॅपिटल असतील तर मनसर हे शैव रिलिजियस कॅपिटल असेल आणि रामटेक हे वैष्णव रिलिजियस कॅपिटल असेल तर पॉलिटिकल कॅपिटल आपल्याला हे नगरधनला दिसते. आणि हे 10-12 किलोमीटरच्या अंतरावरील हे स्थान किती महत्वपूर्ण पॉलिटिकल कॅपिटलला होते आणि तिथून चालणारा व्यापार म्हणजे पॉलिटिकल कॅपिटल मधून चालणारा व्यापार हा रिलिजियस कॅपिटलला किती अग्रेसर करणारा होता हे आपल्याला दिसून येते. कारण की जर जे लोक आज उपस्थित आहेत आणि त्यांनी रामटेक बघितलेला आहे इतक्या उंचावर, आज तर मोटार गाडी वरतीपर्यंत जाते, परंतु इतक्या उंचावर इतके अजस्त्र दगड घेऊन त्याचे शिल्पांकन करणे म्हणजे आता सामान्य लोकांच्या भाषेमध्ये त्याला म्हणता येईल की हे राक्षसाचं काम आहे. आणि नंतर मग आपण म्हणतो की राक्षस देवतांची मूर्ती का निर्माण करतील. तर या प्रकारचं विवेचन आपण बघतो. तर ह्या प्रतिमेला निश्चितच एक महत्वपूर्ण प्रतिमा असं आपण म्हणावं लागेल. इथे त्याला आपण विष्णूचे अवताराची एक साखळी ज्याला पंचावतार असं आपण म्हणू शकतो. तर इथे त्रिविक्रम म्हणजे वामन अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार आणि एक बलराम अवतार आणि राम अवतार. परंतु राम अवतार जो आहे त्याचं जे शिल्पांकन आहे ते खूप नंतरच्या काळातलं दिसून येते. तर पहिल्यांदा जे निर्माण झाली असेल ती वामन अवतार म्हणजे त्रिविक्रमची प्रतिमा आणि नरसिंह आणि जो वराह आहे यांच्या प्रतिमा नंतर निर्माण झाल्या असं आपण एक ठोकताला आपण बघू शकतो.
तर हा जो आता स्क्रीनवर दिसत आहे हा वराह गुप्त आणि वाकाटकांचं कॉम्बिनेशन किंवा रिलेशन जे आहे ते याच्यामध्ये आपण समजू शकतो की आपण त्यांनी देवगिरी उदयगिरी बघितलं असेल विदिशा जवळचं, तिथे एक वराह दिसतो, त्याची सुद्धा साईज जी आहे ते मोठीच आहे. तर त्याच्यामध्ये तो नूळ वराह दिसतो आणि वाकाटकांनी जो हा निर्माण केला हा भूवराह आहे. तर यामध्ये या दोघांचं काहीतरी असं वाटते की एक रिलेशन मध्ये काही तडजोड झाल्याचं, की त्यांनी नूवराह निर्माण करणं आणि भूवराह निर्माण करणे. कारण की या प्रकारची प्रतिमा निर्माण करणं म्हणजे राजा वाकाटक राजांना ठीक आहे ती, आणि हे राजकीय कलेतून निर्माण होत आहे, ती पण राजकीय कलेतून निर्माण होत आहे. तर यातून जे राजकीय जे वार्ता काही प्रमाणात सुद्धा आपण सांगू शकत नाही. काही जे म्हणजे ज्याला आपण शिल्पशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघतो, तर तिथे नूवराह आणि ते भूवराह निर्माण करण्याचं कारण काय? कारण की इतका बलशाली शरीराचा म्हणजे ज्याला आपण भरीव शरीराचा किंवा तो वराहाच्या भूमिकेतून अन्यत्र तर दिसत नाही. नाही तो पवनारला दिसत नाही, मनसर तर ठीक आहे की तो शैव आहे. तर इव्हन मांडळला नाही किंवा जे इतर जे वाकाटकांचे स्थान आहेत, इव्हन ज्याला आपण वाशी म्हणतो, तर या प्रकारच्या स्थानी सुद्धा असा दिसत नाही. पूर्ण विदर्भात परिक्रमा घातली तर वराह च्या प्रतिमा ह्या यादव काळामध्ये काही प्रमाणात दिसून येतात. आणि केवळ एक जे तळेगाव दशस्त्र आहे तिथे आपल्याला यज्ञवराहाची प्रतिमा दिसून येते. मला वाटते की ती एकमेवच असावी यज्ञवराहाची प्रतिमा, अन्यत्र कुठे विदर्भामध्ये मला दिसली नाही. तर या प्रकारची वराहाची कल्पना ही जी वाकाटक काळामध्ये निर्माण झाली, तिचं नंतर पडसाद हे एका कल्ट मध्ये झालं असावं, जे यादव काळापर्यंत चालू राहिलं. याच प्रकारचं विवेचन करताना आपण असं म्हणू की रामटेक येथे जो एक अवतार आहे तो म्हणजे नरसिंह. इथे वराह सारखी बलशाली म्हणजे ज्याला आपण म्हणू की एक विस्तृत प्रतिमा तिथे निर्माण करण्यात आली आणि त्याकरता 2 मंदिरांची निर्मिती करण्यात आली. म्हणजे 2 त्यामध्ये सारख्या आकाराच्या, सारख्या प्रकाराच्या आणि शिल्प दृष्टीने सारख्याच प्रतिमा 2 निर्माण करण्यात आल्या, त्या म्हणजे नरसिंहाच्या. तर या प्रकारच्या प्रतिमा निर्माण करताना 2 मंदिर निर्माण करण्याचं कारण काय, हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि एका मंदिरामध्ये नरसिंह, एका मंदिरामध्ये आपल्याला वाकाटक राणी प्रभावती गुप्ताचा शिलालेख सुद्धा सापडतो. तर त्यामुळे त्या राणीच्या काळापर्यंत ते 2 मंदिर निर्माण झाले आणि त्यापैकी एका मंदिरात तिने तो शिलालेख सुद्धा कोरला. तर याविषयी आपण काय सांगायचं म्हणजे तो एक कल्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये, नरसिंह कल्ट हा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आणि त्यामुळे त्यांना 2 मंदिरांची गरज पडली असं आपण म्हणू शकतो. आता यामध्ये त्यांचे म्हणजे तसं रामटेक हे कलाशिल्पाचं ज्याला आपण म्हणजे कलाशिल्प निर्माण करणाऱ्याचं एक ज्याला म्हणजे तिथे एक ट्रेनिंग स्कूल किंवा कार्यशाळा अशी असावी असं आपल्याला दिसते. आणि सोबतच स्थापत्य जे ट्रेनिंग आहे ते सुद्धा होत असावं. कारण की रामटेक हे
जिथे आपल्याला कपटराम, गुप्तराम या प्रकारचे एक डेव्हलपमेंट ऑफ आर्किटेक्चर आपण म्हणतो, याचे एक प्रत्येक स्टेप्स आपल्याला रामटेकला भेटायला मिळतात. म्हणजे मनसरला आपल्याला पूर्ण ब्रिक स्ट्रक्चर दिसते आणि त्यातून बाहेर निघून जेव्हा रामटेकला कार्यशाळा सुरू होते, तर त्या प्रत्येक स्टेप म्हणजे ज्याला आपण स्थापत्य कार्यशाळा म्हणू, ते आपल्याला इथे म्हणजे फ्रॉम बिगिनिंग टू दी डेव्हलपमेंट असं आपण म्हणतो. इथे जे वराह आहे तो त्याचं म्हणजे जो मंडप आहे तो मंदिर, देवकुल किंवा या प्रकारात नसून तो फक्त 4 खांबावर उभा असलेला मंडप आहे. ना गर्भगृह आहे, नाही त्याचं पुढचं अंगण आहे. तर जो नरसिंहचे जे मंदिर निर्माण होतात तिथे आपल्याला असं दिसून येते की 4 पिलर इनर साइड मतलब गर्भगृह आणि 4 पिलर इन आउटर साइड म्हणजे त्याला सभागृह. तर असे 4 पिल्लरवर असे त्यांनी निर्माण केले आणि त्याच्यावर शिखर नाही आहे. म्हणजे शिखर कल्पनेच्या आधीचे हे मंदिर आहेत. आणि त्यामध्ये जर आपण जसं आपण वराहची आता इथे कल्पना करू की आधी मूर्ती झाली की आधी मंडप झाला, तर आधी मूर्ती झाली, मूर्तीची स्थापना झाली, नंतर मंडपाची स्थापना झाली असं आपण म्हणू शकतो. कारण की जागा इतकी कमी आहे आणि त्या कल्पनेमध्ये इतका अजस्त्र शरीराचा जो वराह आहे त्याला इथे ठेवणं हे आणि मुख्य म्हणजे त्याला त्या रामटेक गडावर नेणं हेच मोठी कल्पना म्हणजे एक कल्पना विश्वाच्या बाहेर आहे. कारण इतकं शरीर आज तिथे वरपर्यंत गड मंदिरापर्यंत आज जरी रोड असला तरी तिथे चढण्याकरता ज्या पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यातून इतकं बलशाली शरीर घेऊन जाणं हे विदाऊट क्रेन नाही सांगता येत की ते कसं घेऊन गेले. तर या प्रकारचे खूप वैविध्य आणि आकलनाच्या बाहेर आपल्याला इथे दिसून येतात. परंतु जे शिल्प आहे, शिल्प खरंच सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये प्रपोर्शन आहे जे आपल्याला मांडळच्या प्रतिमा शिल्पामध्ये प्रपोर्शन दिसत नव्हतं. इथे पूर्ण प्रपोर्शन आहे. त्या उजव्या दातूंवर त्यांनी स्त्री रूपी लक्ष्मीला किंवा पृथ्वीला तो त्या चित्रातून उचललेला दिसतो. तिच्या पूर्ण खंडित असलेलं ते शिल्पांकन तिच्या फक्त छातीवरील भागातून दिसून येते आणि तो नागाच्या वेटोळ्यावर उभा आहे. म्हणजे बॅलन्सिंग करणं, इतक्या अजस्त्र शरीराचं बॅलन्सिंग करणं हे जे शिल्प वैभव आहे, ज्या शिल्पकाराला ते जमलं किंवा स्थपतीला जमलं हे आपण त्याचा विचार करता येत. याला या पद्धतीने आपण बघू. शारीरिक जे ठेवण आहे ती तितकी बारीकी नसेल कदाचित, परंतु त्याला कारण की हे शिल्प प्रारंभिक कलेतील शिल्प असल्यामुळे यात वराहला जितकं म्हणजे त्याचे जे शरीर सौष्ठव आहे त्या पद्धतीने दाखवणं हे आवश्यक होतं आणि ते त्यांनी दाखवलेलं सुद्धा आहे. मग अशी म्हटलं की जे तो बटुक शिव आहे किंवा बटुक वामन आहे जे नॅशनल म्युझियम मध्ये आहे, त्या प्रकारचे शिल्पांकन इथे रामटेकच्या गडावर जे असलेलं नरसिंह मंदिर आहे त्या द्वार शाखेवर आपल्याला अंकित होताना दिसत. आणि या प्रकारचे म्हणजे भारी शरीर, थिंगणे शरीर आणि म्हणजे असलेले गण आणि त्यांचे बघा की प्रत्येक जे शिल्प आहे त्याचे जे केसांची रचना आहे ही भिन्न भिन्न आहे. आणि पेटल डिझाईन ज्याला आपण एका रो मध्ये आणि बीडी डिझाईन आणि डायमंड डिझाईन ह्या ज्या कल्पना आहेत ह्या मनसरमध्ये प्रकर्षाने जाणवतात. त्याचं खूप ठिकाणी त्याचं विविध म्हणजे आपल्याला शिल्पांकित केल्याचं आपल्याला दिसून येते. परंतु इथे रामटेकला या द्वार शाखेवरील या गणाच्या कोनाड्याला बीडेड डिझाईन किंवा डायमंड डिझाईननी असं अलंकृत म्हणजे ज्याला आपण आला किंवा नीच असं आपण म्हणतो त्याला
डेकोरेट केलेला आहे, पेटल डिझाईनने डेकोरेट केलेला आहे. आणि हा जो डावीकडे दिसतो तो निधी आहे. बघा त्याच्या खांद्यावर एक पैशाची चुंबड आहे आणि तो उजव्या हाताने असा नाणी असा खाली सोडत आहे, खाली पाडत आहे. त्याच्या पण डोक्याच्या वरील जो खोपा आहे तो सुद्धा वेगळ्या अलंकृत केलेला आहे. आणि सगळ्यांचे महत्वाचे म्हणजे सगळ्यांचे उदरबंद असे डेकोरेटिव्ह रचनेने किंवा याच्या सोग्याने बांधलेले आहेत. आणि त्याचे जे सोगे आहेत ते बाहेर म्हणजे गाठ बांधल्यानंतर त्याच्या बाजूला सुटलेले आहेत असं आपण दिसून येते. हे वाकाटकांची राजधानी नगरधन येथे एक शिल्प सापडलेलं आहे आणि त्याचे हे फोटो आहे जे खूप सारा भग्न आहे, परंतु त्याचे पायावरील अलंकरण आणि अन्य अलंकरण हे जे दिसते ते निश्चितच आणि लाल रेताड फाईन दगडामध्ये या शिल्पाचं निर्माण करण्यात आलेलं आहे. तर हे आपण म्हणजे त्याची ओळख होत नाही, परंतु जे सौंदर्य आहे ते काही प्रमाणात दिसते. त्याच्यावरून आपण निश्चित काही करू शकतो की म्हणजे शिल्प सौंदर्याने नटलेलं हे वाकाटकांचं साम्राज्य ह्या खंडित शिल्पातूनही आपल्याला दिसून येते. पवनार इथे आपण आलो असता जे मुख्य आकर्षण आहे विनोबाजींच्या आश्रम मधील ते म्हणजे गंगा भगवती. आता ह्या गंगा भगवतीचं शिल्प बघता हे पूर्णतः परिपूर्ण आहे. तिचे हात खंडित असले तरी ते पूर्णतः परिपूर्ण आहे. ती 5-5.5 फुटापेक्षा उंच आहे, म्हणजे ज्याला आदमकद म्हणतो किंवा पूर्ण शरीराची आहे. तिचं शारीरिक सौंदर्य तर आपण त्याचा जर विचार केला तर आपल्याला एक पूर्ण ग्रंथ लिहावा लागेल इतकं शारीरिक सौंदर्य आहे. आणि आपण बघू शकतो की म्हणजे तिने तिच्या केसामधून तिने ज्याला आपण बिंदिया म्हणतो त्या बिंदियानी भांग केल्यानंतर तिथे विभाजन झालं. तिथे कंठमाळा किंवा जे बाकीचे अलंकार जे आहेत स्तनहार वगैरे हे एक निश्चितच वाकाटक काळाला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाण्याचं कार्य ही प्रतिमा करताना दिसते. तिथे वस्त्राचं अंकन, तिथे वस्त्राच्या अंकनाची गाठ जी कमरेला बांधल्यामुळे तिथे पडणारी जी खाच आहे ती किंवा दबाव या प्रकारचे जे वैविध्य आहे हे त्या प्रतिमेचंच नाही तर ज्याला आपण म्हणू की वाकाटक काळाचं एक वैभव आपल्याला समोर आणताना ही प्रतिमा दिसते. आता इथे गंगा आहे, ही प्रतिमा गंगेची आहे हे तर ती शिल्प सांगते, कारण की त्याच्यावरचं जे मकर वाहन आहे ते आणि सोबत असलेला शिलालेख ज्यामध्ये गंगा भगवती लिहिलेला आहे आणि त्याची शब्दरचना जी आहे ती वाकाटक काळातील आहे. तर या प्रकारची ही प्रतिमा आणि तिची जे सहाय्यक प्रतिमा म्हणजे यमुनेची ती अप्राप्त अजूनपर्यंत मिळालेली नाही. परंतु जर या प्रकारच्या प्रतिमा ह्या द्वाराच्या दोन्ही भागाला असतील आणि ते मंदिराची शाखा असेल तर ते मंदिर किती उत्तुंग असेल असा आपण विचार करू शकतो. तर या प्रकारचं एक उत्तुंग मंदिराची कल्पना आपल्याला या मूर्तिशिल्पावरून दिसून येते. मूर्ती ही सौंदर्याने नटलेली आहे, याबद्दल वादच नाही. तर गंगा भगवती हे ज्याला आपण म्हणू की खूप सारं सौंदर्य या प्रतिमेमध्ये आहे आणि त्यातून जे वाकाटक काळातील कलावैभव आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याविषयीचं म्हणजे वाकाटकांची राजधानी ही नगरधनच्या परिसरामध्ये रामटेक आणि मनसर इथे आपल्याला काही शिल्प आणि देवी देवतांच्या प्रतिमा मिळतात. परंतु हे दूर ज्याला आपण पवनार म्हणतो
ही एक राजधानी दुय्यम राजधानी आणि ज्याला प्रवरपूर म्हटलं जाते किंवा तिथे एखादं प्रवरेश्वरच देवकुल स्थान निर्माण असेल, परंतु त्याची उजळणी करणाऱ्या एक या प्रतिमेशिवाय दुसरे काही म्हणजे शिल्पांकन आपल्याला मिळत नाही. तर त्यामुळे ते मंदिर किती मोठं असेल आणि ते कशाचं असेल हे सांगणं, आता गंगा आहे म्हणजे ते वैष्णव मंदिर असेल आपण एक अंदाज बांधतो, पण निश्चितच ते वैष्णव होतं का किंवा आणखी काही होतं याविषयीचे आपल्याला ठोकताळे बांधताना खूप कसरत अजूनही होत आहे. आता हे शिल्पवैभव पवनार येथील जे विनोबांचं आश्रम आहे, त्याला परमधाम आश्रम म्हणतात, इथे मानवी आकारातील या शिल्पांच्या शिल्पपटांचे दर्शन होते. त्यांनी ते देवकुल स्थान बनवून त्यांनी तिथे त्यांचं प्रदर्शन केलेलं आहे. याला भारतीय पुरातत्व किंवा राज्य पुरातत्व विभागाने आपल्या अधिकारात घ्यायला पाहिजे होतं, परंतु ते घेतलेलं नाही आहे. आणि आतापर्यंत ते देवकुल स्थान बनवण्याच्या आधीपर्यंत ते ऊन वारा पाऊस यांच्यामध्ये ते झेलत होतं आणि त्यामुळे कदाचित जमिनीमध्ये ते आतापर्यंत दबून राहिल्याने आणि त्याचं ज्या पद्धतीनं संरक्षण व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं संरक्षण न झाल्यामुळे याची झीज मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ज्या प्रमाणामध्ये आपल्याला गंगाची प्रतिमा ही खूप साबूत दिसते, त्या प्रकारच्या ज्या अन्य प्रतिमा आहेत त्या तितक्या साबूत दिसत नाही. तर यांचे विविध विषय आहेत. म्हणजे सुरुवातीला मिराशी यांनी शिवकल्पनेतून किंवा ज्याला आपण शिवकल्पनेतून नाही तर रामायणाशी संबंधित घटना म्हणून ज्याला आपण म्हणतो की राम भरत भेट किंवा रामाचा जन्म याविषयी त्यांनी मांडणी केली. नंतर जामखेडकर आणि ढवळीकर यांनी त्यामध्ये काही सुधार केला आणि त्याला रामायणातील कथानकाला काही महाभारतातील कथानकांना घेऊन त्यांना प्रस्तुत केलं. तर विषय असे असले तरी शिल्पांकन हे जेव्हा ते साबूत असेल तेव्हा त्या शिल्पांकनातून निश्चितच त्या काळची जे सामाजिक रचना आहे ती आपल्याला दिसत असेल. तर याला प्रलंबासूर म्हटलं जाते आणि म्हटलं गेलेलं आहे. ते कितपत सत्य आहे, कारण की याविषयी वादविवाद आहेत आणि म्हणजे महाभारताशी संबंधित की रामायणशी संबंधित हा एक मुख्य वाद दिसून येते. याला कृष्ण रुक्मिणी असं टायटल दिलेलं आहे. वालीवध किंवा धेनुकासूरवध असे दोन्ही टायटल मध्ये याला उचललेलं आहे. कृष्णाच्या चंद्राकरता बाळ हट्ट, तर हा आहे की आणखी काय राम जन्म आहे हा पण एक प्रश्न आहे. पार्थसारथी किंवा राम वन गमन हा एक विषय आहे. तर या प्रकारचे विषय घेऊन हे कितपत त्याला न्याय देऊ, पण याचं संशोधन होणं आणि त्याचं निश्चितीकरण होणं हे खूप आवश्यक आहे. अजूनपर्यंत निश्चिती झालेली नाही. त्यामध्ये काही कथानकांचा विषय हा चंद्रशेखर गुप्तांनी सुद्धा सुचवलेला आहे आणि त्याचं विवेचन त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. परंतु त्याला म्हणजे ज्याला म्हणतो की एक्सेप्टन्स जे आहे ते म्हणजे जोपर्यंत नवीन संशोधक, आता हंसबक्करनी जे कार्य केलं आहे ते म्हणजे जामखेडकर, देगलूरकर, ढवळीकर आणि चंद्रशेखर गुप्ता यांचं कॉम्बिनेशन म्हणजे हंसबक्कर, याच्या पलीकडे जाऊन त्यांनी असं काही वेगळं केलेलं नाही आहे. आता ही प्रतिमा शिल्प ज्याला शेंदूर लावलेला आहे, जर याचं थोडं निरीक्षण केलं तर हातामध्ये चौरीधारक हा दिसतो, त्रिभंग अवस्थेत हा दिसतो, स्थानक आहे. आता ही प्रतिमा कुणाची हा एक प्रश्न आहे आणि धाम नदीच्या काठावर असलेल्या परमधाम आश्रमाच्या शेजारी ही प्रतिमा अजूनही दिसते आणि तिचं कॉम्बिनेशन किंवा रिलेशन किंवा शिल्प सौंदर्य ही कुठल्या प्रतिमेशी जुळते हे अजूनपर्यंत निश्चित झालेलं नाही.
याला काही लोक पद्मपाणीशी संबंधित मानतात, काही यक्ष प्रतिमेशी जुळणारं हे तर संमिश्रण दिसत नाही, परंतु आज हे हनुमान म्हणून पूजल्या जाते. तर या प्रकारचं अल्पज्ञान स्थानिक लोकांमध्ये आणि जे विदर्भाचे संशोधकही आहेत त्यामध्ये जे आहे त्याचा या जे हे आजचं लेक्चर आहे याच्यातून त्याचं ज्ञान वाढावं असं मला वाटते आणि इथे मी संपवतोय. धन्यवाद. धन्यवाद सर, आपले खूप खूप आभार. असं जनरली कलेचा अभ्यास करत असताना मराठवाड्यातील आम्ही मंडळी वाकाटकालीन कला म्हटलं की अजिंठ्याकडे जातो, परंतु विदर्भातली कला शिल्प आपण फार उत्कृष्टपणे मांडलेली आहेत. या सगळ्या विवेचनाच्या माध्यमातून आपल्या समोर एक 3 प्रश्न आलेले आहेत सर. आपण ती 3 प्रश्न घेऊयात. एक पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर मानसी पहाडे यांनी असं विचारलंय की वाकाटक हे ब्राह्मण होते का? कारण विकिपीडियावर तसा उल्लेख आहे. राजन, जसं आपण एखाद्या ज्याला आपण भिक्षुक म्हणतो किंवा योगी ज्याला आपण गृहत्याग केलेला व्यक्ती म्हणतो, त्याचं मूळ आणि म्हणजे मूळ विचारू नये असं जे म्हटलं जाते, त्या प्रकारे राजाचं हे कुळ विचारू नये असं आपण म्हटलं तर चांगलं होईल. अगदी बरोबर आहे. आणि जनरली वाकाटक राजांनी बौद्ध, शैव आणि वैष्णव म्हणजे लोक धर्माप्रमाणे किंवा परंपरेप्रमाणे जे होते त्या सगळ्याच कलेला आश्रय दिलाय असं आपल्या आजच्या विवेचनातून मला ते जाणवलं. दुसरा प्रश्न म्हणजे वृषाली मॅमनी 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्यातला एक प्रश्न आहे की गंगा भगवती आणि गंगा यात काय फरक आहे? यात काही फरक नाहीये. हे देवता स्वरूपामध्ये जे आलेलं आहे, आता त्या शिलालेखातच ते गंगा भगवती असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्याला नदी देवता म्हणतो, कारण की आपण बौद्ध परंपरेमध्ये सुद्धा बघतो तर आधी जे बुद्धाचे अटेंडन्स दिसून येतात ते नंतर मग एक प्रमुख देवतेच्या रूपामध्ये पुढे येतात. तसं हे नदी देवतेचं स्वरूप आहे की आधी हे म्हणजे वाकाटक किंवा त्याच्या आधी असेल कदाचित, तर हे आपल्याला एक अटेंडंट किंवा द्वारपालच्या स्वरूपात दिसतात आणि नंतर मग हे मुख्य देवता होतात. जसं आपण लक्ष्मीच्या संदर्भात बघितलं तर द्वार शाखेवर वरती आपल्याला आधी लक्ष्मी हे दिसत होती आणि आज त्या द्वार शाखेवर आपल्याला गणपती दिसतो, म्हणजे लक्ष्मी हे मुख्य देवता झालेली दिसते. बरोबर. प्रशाली मॅमचा दुसरा प्रश्न असा आहे सर, देवकुलस्थान म्हणजे देवकुष्टकाचा एक प्रकार आहे का? हो, देवकुलस्थान म्हणजे देवकुष्टाचा एक प्रकार आहे. त्याला आपण नीच आणि कोनाडा असे आपण वेगळे शब्द पण वापरतो. ओके, धन्यवाद सर. अशी एकूण 3 प्रश्न आलेली होती. धन्यवाद. शिरसाट सर. खूप आभार सर. आपण आपल्या मांडणीमधून वाकाटककालीन शिल्पवैभवाचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व मांडणीच्या स्वरूपात आपण 2 भाग केले होते, वाकाटककालीन बौद्ध कला आणि वाकाटककालीन ब्राह्मणी शिल्प वैभव. अशा 2 भागांच्या माध्यमातून आपण अत्यंत सविस्तर अशी मांडणी केली. खर तर आपल्या ह्या सगळ्या मांडणीचं जे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे शिल्पांचं रसग्रहण. खर तर खूप काही बघण्याच्या नादामध्ये रसग्रहण बाजूला राहून जात आणि या व्यासपीठावरती आपण मांडणी करत असताना इथल्या ऐकणाऱ्या अभ्यासकांना खरं तर तुम्ही अत्यंत सन्मान दिलात आणि ते रसग्रहण केलं आणि ही आपली मांडणी आमच्या दृष्टीनं अत्यंत अर्थपूर्ण होती. कारण आपण मांडणी करत असताना बौद्ध प्रतिमांचं जे रसग्रहण केलं सुरुवातीलाच ते अत्यंत म्हणजे अलभ्य लाभ होता खरं तर तो. त्याच्याबरोबरीनं जसं आपण पुढं पुढं जात गेलात त्याच्याबरोबरीनं बटू शिव किंवा बटू वामन म्हणून आपण उल्लेख केला, त्या प्रतिमेचं केलेली मांडणी, त्याच्याबद्दलच्या सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी आणि त्या प्रतिमेचं केलेलं रसग्रहण
हे इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने अत्यंत मोठी पर्वणी होती. कारण हे सर्व समजून घेण्यासाठी प्रचंड अभ्यास व्यासंग जो गरजेचा आहे तो अगदी सहजपणे या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचला. आणि त्याचबरोबर इतरही सगळं म्हणजे वराह शिल्पांच्या बाबतीत, नरसिंहांच्या बाबतीत, गंगा भगवतीच्या बाबतीत किंवा इतर सगळ्या, आणि अगदी जी शिल्प आपण घेतलीत, निवडत घेतलीत आणि अत्यंत रसग्रहण चांगल्या पद्धतीने केलं. आणि वाकटाककालीन कलेचं शिल्पवैभव कशा प्रकारचं आहे एक त्याची ओळख आम्हाला करून देण्याचे प्रयत्न केला. ह्या दृष्टीनं हे अत्यंत महत्वपूर्ण भाग मला वाटला. हे करत असताना पूर्व संशोधनातली मांडणी, त्याच्यातील मोठ्या मोठ्या अभ्यासकांची मतं ही आपण अत्यंत व्यवस्थितपणे मांडलीत आणि ती सर्व मांडणी त्या रसग्रहणाचा अत्यंत महत्वाचा भाग होती. आणि हा सगळा विचार करता आमच्या दृष्टीनं अमूल्य अशा प्रकारचं हे व्याख्यान झालं. इथं खऱ्या अर्थानं जे व्याख्यान ऐकण्यासाठी मान्यवर अभ्यासक येतात, प्रेक्षक येतात, ते एका वेगळ्या विचार विश्वाचा भाग असलेले आहेत आणि त्यांच्या आकांक्षांच्या पूर्तीच्या दिशेने जाणारं लेक्चर असं मी याचं निश्चितपणे वर्णन करीत. आणि त्यामुळे खरं तर मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो सर. आपण या व्यासपीठावरती आलात, सन्मान दिलात या व्यासपीठाला आणि आपण आपले मांडणी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलीत. मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद सर. सर धन्यवाद सर.